आपला आजच्या भागामध्ये आपण प्रकरण 16 जे आहे बीजगणिताची पूर्वतयारी या प्रकरणाचा अभ्यास केला होता आणि अभ्यास केल्यानंतर आपल्याला काही संकल्पना क्लिअर झाल्यात। तर अशाच पद्धतीने आपण या प्रकरणावर आधारित काही सराव प्रश्न सोडवणार आहोत। तर तुम्ही तयार आहात? तर आपण प्रश्न जे सराव प्रश्न आहेत ते सोडवायला सुरुवात करणार आहोत। बघा, पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, पदावलींच्या जोड्यातील चौकटीत बरोबर लहान मोठेपणाचं जे चिन्ह आहे ते चिन्ह आपल्याला काय करायचंय, वापरायचं आहे। तर बघा 45/9 हे पहिल्या कंसामध्ये दिलेलं आहे, दुसरा कंस आहे 9 - 4। तर या तीन चिन्हांपैकी इथे कोणतं चिन्ह येणार आहे ते पाहायचं आहे। तर पहिल्या पदावलीचं उत्तर काय मुलांना सांगायचंय आणि मग त्याच्यावरून आपण काय करायचं ते ठरवायचं आहे। बघा, आता आपण जर बघितलं तर 45/9 45/9 हे जे आहे त्याचं उत्तर काय असणार आहे? बघा, 45/9 जर केलं तर उत्तर आपल्याला येणार आहे 5। त्यानंतर 9 - 4 ही दुसरी पदावली आहे, तर या पदावलीचं उत्तर सुद्धा काय आहे? 5 आहे। म्हणजेच बघा, पहिली पदावली आणि दुसरी पदावली यांचं उत्तर समान आलेलं आहे। म्हणजे समानतेसाठी आपण कोणतं चिन्ह वापरतो? तर बरोबरचं चिन्ह वापरतो। बघा मुलांनो, तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? बरोबरचं चिन्ह, समानतेचं जे चिन्ह आहे ते आपण इथे वापरलेलं आहे। आपलं उत्तर पाहूया आपण, बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे। आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न आहे पुढचा सेम, की आपल्याला दोन पदावल्या दिलेल्या आहेत, त्यांच्या किमतींमध्ये लहान मोठेपणा ठरवायचा आहे। पाहूया, 6+1 ही पहिली पदावली आहे, दुसरी पदावली आहे 3×2। तर बघा, 6+1 म्हणजे 6 आणि 1 यांची बेरीज केल्यावर आपल्याला उत्तर मिळतं 7 आणि 3 दुने 6। तर इथे 7 ही संख्या आहे आणि इथे 3 दुने 6, म्हणजेच 7 हा मोठा आहे यापेक्षा, म्हणजे 6+1 ही पदावली मोठी आहे 3×2 पेक्षा। पुढचा प्रश्न पाहणार आहोत, 12+2। बघा, पहिली पदावली आहे 12+2 आणि दुसरी पदावली आहे 25+10। तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे मुलांनो, की 12 आणि 2 किती होतात? 12+2 बरोबर 14 आणि 25+10 म्हणजेच मुलांनो किती होतात? 35। तर 35 मोठे आहेत की 14 मोठे आहे? तर नक्कीच हे चिन्ह असणार आहे 25+10 मोठे आहे, म्हणजे हे जे चिन्ह आहे ते इथे असणार आहे। इथे चुकून दाखवलेलं आहे चुकीचं, पण हे चिन्ह बरोबर आहे। त्यामुळे आपलं उत्तर जर बरोबर आहे तर आपण गोंधळायचं नाहीये, कधी कधी आपल्याला तिथून सुद्धा मिस्टेक होतात। आपण पुढचा प्रश्न पाहूया, 8×2 ही पहिली पदावली आहे आणि दुसरी पदावली आहे 8+8। तर 8 दुने 16 होतात मुलांना। बघा, 8 दुने 16 या पदावलीचं उत्तर आलेलं आहे 16। 8+8 8+8 किती होतात? 16। म्हणजे नक्कीच ह्या दोन्ही पदावल्या काय आहेत? समान आहे, म्हणून हे चिन्ह आपण इथे वापरणार आहोत। पुढचा प्रश्न पाहूया, 36+6 आणि दुसरी पदावली आहे 40×2। तर बघा, 36 मधून 6 गेल्यावर मुलांना इथे उत्तर येतं 30, वजाबाकी केल्यावर 36+6 बरोबर 30 उत्तर आलेलं आहे आणि 40×2 जर केलं तर उत्तर येतं 80, म्हणजेच 80 मोठे आहेत 30 पेक्षा, म्हणजेच आपण हे चिन्ह सुद्धा इथे वापरू शकतो। 40 मोठा आहे, 40×2 ही पदावली मोठी आहे 36+6 पेक्षा। पुढचा प्रश्न पाहणार आहोत। बघा, दिलेली विधाने बरोबर होण्यासाठी पदावल्यांमधील चौकटीत योग्य संख्या लिहा। आता 7×7 इथे पहिलं असणार आहे, 7×7 आणि इथे बरोबर कोणती संख्या असणार आहे? तर 7 की 6? पर्याय क्रमांक 7 की 6 आपल्याला विधान बरोबर करायचं आहे, दाखवायचं आहे। मग त्यासाठी यांचा गुणाकार जर 7 येतोय तर इथेही 7 आला पाहिजे, म्हणून संख्यांची अदलाबदल, संख्यांचा क्रम जरी बदलला तरी उत्तर बदलणार आहे का? नाही, म्हणून पहिला पर्याय क्रमांक 7 हे उत्तर अगदी बरोबर आहे। पुढचा प्रश्न पाहणार आहोत, 5×4 5×4 20। बघा मुलांनो,
20 हे मोठे आहेत. 7 गुणिले किती असणार आहे तिथे? 7 दुने 14. 7 गुणिले 4 केलं तर उत्तर 28 आलं असतं. 28 मोठे आहेत का? नाही, हे मोठेच चिन्ह आहे म्हणून 2 हे उत्तर आपलं काय आहे? अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 48 भागिले 3 आणि कंसामध्ये दुसऱ्या पदावलीमध्ये लिहायची संख्या आपल्याला किती गुणाकार केला तर 5 येतो. म्हणजे 5 गुणिले किती असणार आहे आणि ती पदावली मोठी असणार आहे. तर बघा 5 चोक 20 येतात. मग 20 मोठा आहे का 48 भागिले 3 पेक्षा? याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे आधी. बघा 48 भागिले 3 ही पहिली पदावली आपण सोडून घेणार आहोत. 48 भागिले 3 जर आपण केलं तर आपलं उत्तर येतं 16 आणि इथे आपल्याला अशी संख्या शोधायची आहे की ज्याचं उत्तर याच्यापेक्षा मोठं असणार आहे. तर 5 गुणिले 4 5 चौक 20 येतात. बघा 4 गुणिले 5 जर आपण केलं तर उत्तर 20 येतं. म्हणजेच 20 मोठे आहेत 16 पेक्षा. म्हणजेच इथे काय येणार आहे 4. 3 आणि 5 गेलं तर 15 येतं. मग 15 हे 16 पेक्षा मोठे आहेत का? नाही, म्हणून आपलं उत्तर असणार आहे 4. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. बघा 9 अधिक 1 9 अधिक 1 किती होतात? 10 होतात. बघा 9 अधिक 10 आणि 5 गुणिले किती येणार आहे की 5 एके 5 केला 1 केला तर नक्कीच 5 म्हणजे लहान आहेत 10 पेक्षा. मग हे चिन्ह चुकीचं दिसतं आपल्याला. त्यामुळे 5 गुणिले 4 जर केलं आपण तर उत्तर काय येणार आहे? 5 चोक 20 म्हणजेच 20 मोठे आहे 10 पेक्षा. म्हणून आपला पर्याय क्रमांक काय असणार आहे? 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. 49 भागिले 7 7 7 49. बघा मुलांनो 49 भागिले 7 जर केलं तर नक्कीच उत्तर 7 येतं. आणि इथे आपल्याला अशी बेरीज करायची आहे की ही संख्या मोठी आहे. आता बघा 4 अधिक 4 जर केलं तर 8 येतं आणि 2 अधिक 4 केलं तर 6 येतं. मग आपल्याला मोठी संख्या कोणती? 8 आहे. म्हणून हे उत्तर इथे असणार आहे 4. समजलं? आणि इथे 7 आलेत म्हणजेच 4 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहणार आहोत आपण. बघा 9 वजा चौकटीत आपल्याला संख्या लिहायची आहे आणि 2 अधिक 5. आता बघा 2 आणि 5 यांची बेरीज किती होते मुलांना? 7 होते. 5 आणि 2 जर मिळवले आपण 2 अधिक 5 मिळवले तर 7 होतात. आणि इथे 9 वजा किती केल्यावर उत्तर आपल्याला जे मिळणार आहे ते इथे काय असणार आहे? याच्यापेक्षा ते लहान असणार आहे. म्हणजेच 9 वजा जर 3 केले तर बघा मुलांनो काय येतं उत्तर? 9 वजा 3 बरोबर 6 आणि 2 अधिक 5 बरोबर 7. 6 लहान आहे 7 पेक्षा. म्हणजेच हे चिन्ह बरोबर इथे येणार आहे. तर समजलं तुम्हाला? आपण खेळायला सुरुवात करूया. बघा इथे स्क्रीनवर आपल्याला 5 प्रकारचे खेळ दिसतात मुलांना. इथे क्रिकेट आहे, इथे गिटार वाजवण्याचा एक खेळ आहे, इथे माकड आणि टोपीचा खेळ आहे, इथे गाडीचा खेळ आहे आणि इथे मोदकाचा खेळ आहे. तर आज मुलांना आपण माकड आणि टोपीचा खेळ खेळणार आहोत. तर बघा हा माणूस आहे. आपलं उत्तर जर बरोबर असेल, या 4 रंगाच्या 4 टोप्या म्हणजेच आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला प्रश्नाचं योग्य उत्तर निवडायचं आहे आणि त्या रंगाची टोपी आपल्याला सिलेक्ट करायची. जर आपलं उत्तर बरोबर असेल तर ती टोपी त्याच्या डोक्यात जाणार आहे. आपलं उत्तर चुकलं तर हे फळ त्याच्या डोक्यात पडणार आहे. अशा पद्धतीचा अगदी सोपा असा खेळ आहे मुलांनो. पहिला प्रश्न पाहूया आपण. 16 गुणिले 2 पहिली पदावली दिलेली आहे आणि दुसऱ्या पदावलीमध्ये आपल्याला एक संख्या शोधायची आहे आणि हे उत्तर काय आहे? याच्यापेक्षा मोठं आहे. म्हणून आपण चौकटीत योग्य संख्या शोधायची आहे. पहिला पर्याय दिलेला आहे 18, दुसरा पर्याय दिलेला आहे 9, तिसरा पर्याय आहे 7 आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. तर आपण पाहूया 16 गुणिले 2 जर केलं तर 32 येतं. मग इथे आपल्याला किती संख्येचा गुणाकार केल्यावर आपल्याला 32 पेक्षा मोठी संख्या मिळणार आहे? आता 9 ने जर गुणलं 9 चौक 36 येतं. बघा 9 गुणिले 9 चौक 36 म्हणजेच 9 ही संख्या सुद्धा इथे येऊ शकते. त्यानंतर 18 गुणिले 4 जरी केलं तरी उत्तर आपलं बरोबर असणार आहे. मोठी संख्या मिळणार आहे. 7 गुणिले 4 केलं तर उत्तर चुकणार आहे. 7 चौक 28 येतं आणि इथे 32 आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 18 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. बघा दिसतंय
18 हे उत्तर काय आहे? अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. कोणत्याही दोन संख्यांची बेरीज आणि त्याच दोन संख्यांचा क्रम बदलून येणारी बेरीज समान असते, म्हणजेच a वजा b बरोबर b वजा a, पहिला ऑप्शन. दुसरा पर्याय आहे a अधिक b b अधिक a, दुसरा ऑप्शन. तिसरा आहे d बरोबर a गुणिले b आणि b गुणिले a, कंसामध्ये a अधिक b बरोबर a वजा b. तर या चार पर्यायांपैकी काय वाटतं तुम्हाला, काय उत्तर असेल? अगदी बरोबर, इथे बेरीज विचारली आहे, म्हणजे दोन संख्यांची बेरीज, कोणत्याही दोन संख्यांची बेरीज आणि त्या दोन संख्यांचा क्रम बदलून जर केलेली बेरीज म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे. a अधिक b आणि b अधिक a. पुढचा प्रश्न पाहूया. 24 गुणिले 3 पहिली पदावली कंसामध्ये, दुसरा आहे बरोबर चौकटीत संख्या लिहायची आहे गुणिले 6, चौकटीतील संख्या ओळखा. आता बघा 24 गुणिले 3 यांचा गुणाकार केल्यावर जी उत्तर संख्या मिळणार आहे ती बरोबर असणार आहे याच्या, म्हणजेच बघा पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे 13, दुसरा पर्याय आहे 9, तिसरा पर्याय आहे 14 आणि चौथा पर्याय आहे 12. तर बघा 24 गुणिले 3 याचं उत्तर जर आपण केलं, पहिली पदावली जर सोडवली, 4 त्रिक 12 2 हाताला 1, 3 दुने 6 आणि 1 7, 72 येतं. मग इथे 72 येण्यासाठी आपल्याला 6 ला किती कोणत्या संख्येने गुणल्यावर उत्तर 72 येणार आहे? आता बघा 13 ने गुणलं तर उत्तर चुकणार आहे, 9 या संख्येने गुणाकार केल्यावरही उत्तर चुकणार आहे, 14 या संख्येने गुणलं तरी उत्तर चुकीचं येणार. पण 12 या संख्येला जर 6 ने गुणलं, 6 दुने 12 2 हाताला 1, 6 1 6, 6 ने 1 7, बघा म्हणजे पर्याय क्रमांक 12 चौथा हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. बघा अगदी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. बघा पुढचा प्रश्न आहे 25 वजा 3 हे पहिल्या कंसामध्ये आहे, 15 गुणिले 2, 11 अधिक 11 यातील कोणती पदावली समान आहे? आता या तीन पदावलींपैकी आपल्याला दोन पदावल्या समान आहेत ते बघायचं आहे. 25 वजा 3 आणि 11 अधिक 11. बघा पहिला जो पर्याय दिलेला आहे तो पदावल्या ह्या दोन दिलेल्या आहे जोड्या, 25 वजा 3 आणि 11 अधिक 11. त्यानंतर दुसरी पदावली आहे 25 वजा 3 11 अधिक 11. तिसरी पदावली आहे 15 गुणिले 2 आणि 11 अधिक 11. चौथी पदावली आहे 25 वजा 3 आणि 15 गुणिले 2. तर बघा 25 वजा 3 केले किती येतात मुलांना? 22 येतात, बरोबर. त्यानंतर 11 अधिक 11 म्हणजेच 22. मग पहिले इथे 22 येते, इथे 22, म्हणजे ही पदावली समान आहे. त्यानंतर 25 वजा 3 ही पदावली आणि ही पदावली, पहिला आणि दुसरा पर्याय सेम आहे. तिसरा आहे 15 दुने 30, 30 आणि 22 म्हणजे ही समान नाही, असमान आहेत. 25 वजा 3 इथे ही 22 आणि 15 दुने 30 म्हणजे ही पण असमान आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 किंवा 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे, पहिला क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 34 गुणिले 2 आणि 36 वजा 15 या संख्येसाठी कोणतं चिन्ह वापरता येईल, की या संख्येसाठी योग्य चिन्ह कोणतं आहे? तर बघा 34 गुणिले 2 आणि 36 वजा 15, 4 दुने 8, 3 दुने 6, बरोबर, आणि 36 वजा 15 त्यांची वजाबाकी केल्यावर 1 आणि 2, इथे 68 येतात आणि 21 येतात. मग यापैकी कोणतं चिन्ह असणार आहे पाहूया आपण. या दोघांची उत्तरं असमान आहेत. त्यानंतर 36 वजा 15 मोठे आहेत 34 गुणिले 2 पेक्षा आणि 34 गुणिले 2 लहान आहेत 36 वजा 15 पेक्षा, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 6 अधिक 6 पहिली पदावली, दुसरी पदावली आहे 15 वजा 3, तिसरी पदावली आहे 6 गुणिले 2 आणि चौथी पदावली आहे 24 गुणिले 2. या पदावलींची किंमत टिंबटिंब आहे. आता या पदावल्या आपण बघितल्या तर 6 आणि 6 12 होतात. पर्याय क्रमांक पहिला दिला आहे 24, दुसरा पर्याय क्रमांक आहे 12, तिसरा पर्याय क्रमांक आहे 18 आणि चौथा पर्याय क्रमांक आहे 6. काय येतं मुलांना, काय वाटतं तुम्हाला? पदावल्या जर सोडवल्या तर अगदी सोप्या आहे. 6 आणि 6 12, 15 वजा 3 12, 6 दुने 12 आणि 24 गुणिले 2, 24 सॉरी इथे भागाकाराचे चिन्ह येणार आहे मुलांना.
24 भागिले 2 म्हणजेच 12 उत्तर येणार आहे. म्हणजे पदावलीची किंमत किती आहे? 12. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. 8 या पदावलीची किंमत 16 आहे. कोणत्या पदावलीची किंमत काय आहे? 16 आहे. 8वा प्रश्न आपण पाहतोय की यापैकी एका पदावलीची किंमत काय आहे? 16 आहे. 4 चौक 16, 8 आणि 8 16, 32 अधिक 6 यांची बेरीज केल्यावर किती होते? 38 होते. म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे. 5 दुने 10, 5 दुने 10, 10 अधिक 2 12, 10 वजा 6 4. म्हणजे दुसरा ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. 3 दुने 6, त्यानंतर 8 अधिक 2, 8 अधिक 2 9 10, 10 होतात. 16 दुने 32. बघा तिसरा पर्याय ही चुकीचा आहे. 16 गुणिले 3, 16 गुणिले 3 म्हणजेच काय? 48 येणार आहे. 3 अधिक 4 हे चुकीचं आहे. 3 आणि 4 7 होतात. आणि हे म्हणजे इथे भागिले 2 असणार आहे. 32 भागिले 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 जर आपण विचारात घेतला तर 4 चौक 16, 8 अधिक 8 16 आणि 32 भागिले 2 केलं तर उत्तर येतं 16. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. कोणत्याही संख्येला 1 या संख्येने गुणले तर गुणाकार त्या संख्येएवढाच येतो. म्हणजेच a गुणिले a बरोबर a गुणिले 0 बरोबर a गुणिले 1 बरोबर a आणि a वजा 1 बरोबर a. पहिला आणि तिसरा पर्याय सेम आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण प्रश्न जे आहेत प्रश्नाच्या स्वरूपात आपण खेळ खेळलेलो आहोत. तर नक्कीच तुम्हाला हे समजले असेल.